श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 157। माईन भट्टांची महाजनासह भेट, विचारपर ज्ञान निरूपण। माईन भट्टाला ईश्वर प्रतीती आल्यानंतर एके दिवशी माईन भट्ट महाजनांसह सर्वज्ञांच्या दर्शनाला आले। दंडते घातली, श्रीचरणा लागले, पूजा केली, भक्तजनांसह दुधा तुपाच्या पदार्थाचा उपहार केला, रेशमी वस्त्र तिवडी समर्पित केले। मग सर्वज्ञ भट्टोबासाला परावर निरूपण करीत असताना माईन भट्टांनी सर्वज्ञांना विचारले, जीजी ज्ञानाचे लक्षण कसे आहे? सर्वज्ञ म्हणाले, भटो ज्ञानमोचक हो जी, तर कोणाचे ज्ञानमोचक? सर्वज्ञ म्हणाले, परमेश्वराचे। जीजी, तर परमेश्वराचे लक्षण कसे आहे? सर्वज्ञ म्हणाले, भटो नित्य व्यापकू परमेश्वरू, अप्रमेयू, अनमित बंधू, अनाथ नाथू, कृपाळू, अंतर्धानी। माईन भट्टांनी विचारले, जीजी परमेश्वराचे स्वरूप कसे आहे? सर्वज्ञ म्हणाले, भटो परमेश्वरू पुरुषार्थू, लाभापासून लाभू असे आहे हो जी, तर परमेश्वराचे कारण कसे आहे? सर्वज्ञ म्हणाले, भटो परमेश्वरू सेव्य, जीव सेवकू असे आहे हो जी, तर कार्य कसे आहे जी? सर्वज्ञ म्हणाले, विरुद्धा धर्मी समावेश, ईश्वरीची आरती। यावर माईन भट्टांनी विचारले, जीजी व्यक्त अव्यक्त परमेश्वर, ते अनमित बंधू, अनाथ नाथू, कृपाळू, अंतर्धानी परमेश्वर पुरुषार्थ लाभापासून लाभ असे वाखाणलेले असता साक्षी कसा समजावा? सर्वज्ञ म्हणाले, अव्यक्त पर वस्तू परमेश्वर एक आहे, तो अवतार धारण करून आपल्या व्यक्त अव्यक्त स्वरूपाचे ज्ञान करतात। आपणच स्वतः साधन आहे व आपणच स्वतः साध्य देणारे आहे, प्राप्ती देणारे आहे। या वेगळ्या अव्यक्त स्वरूपाचा काही उपयोग होत नाही, तो ईश्वर साक्षी बोलावा। यावर माईन भट्टांनी विचारले, जीजी साक्षीचे कसे लक्षण आहे? सर्वज्ञ म्हणाले, भटो आपण करीना आणि का करवी ना, करिता तरी सकळी देखे, तो साक्षी बोली जे। माईन भट्टांनी विनंती केली, जीजी आपण परमेश्वर आहात, तर जीवास बोध कसा देतात? ते बोध प्रकरण कृपया सांगा। मग सर्वज्ञांनी सांगितले, परमेश्वरू त्रिविधा परी, मायापुरा ते स्वीकारिती, गर्भी स्वीकारिती, का पतिताते उठविती, का जीवाते दवडिती। मग माईन भट्टांनी विनंती केली, जीजी देव कोणकोणत्या वेशात अवतरतात ते सांगावे जी। सर्वज्ञांनी सांगितले, भटो देवो कच्च होती, मच्च होती, देवामध्ये अवतरती, नगरामध्ये अवतरती, तिर्यचा मध्ये अवतरती, नगरामध्ये अवतरला साता देवो, वेडा होय, पिसा होय, मुका होय, परी चालता बोलता देवो तो दुर्लभू की गा? परमेश्वरू सकळी देह धर्म जीव धर्म स्वीकारिती। यावर माईन भट्टांनी विचारले, जीजी परमेश्वर युगामध्ये कीर्तात, ते कसे ओळखावे? सर्वज्ञांनी सांगितले, भटो युगानुरूप परमेश्वरू किडीती, परी किंचित द्विलक्षण, यावरून ओळखावे असे जसे श्री दत्तात्रय महाराजांचे नाना वेश, अमोघ दर्शन, नेहमी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, असे श्रीकृष्ण महाराजांनी प्रथम चतुर्भुज दर्शन देणे, नंतर अर्जुनाला विश्वरूप दर्शन करवणे, गोकुळात गोपाळ होणे, 16,000 राण्यांसह राज्य करणे आणि रोज गोपिकांना दर्शन देणे, जसे द्वारावतीकार श्री चक्रपाणी महाराजांपासून अनंत सिद्धी होणे, सुपाने व खराट्याने मारल्यानंतर देवतेची विद्या होणे, जसे श्री गोविंद प्रभू महाराज प्रतिदिनी घरोघरी मार्गोमार्गी खेळणे, मेलेल्यांना जिवंत करणे, असे आम्ही तरी अनुसरण मातेच सकळ जीवांचा उद्धार करतो। याप्रमाणे परमेश्वर अवतार ओळखावे हो जी। यावर माईन भट्टांनी विचारले, जीजी एक अवतार दुसऱ्या अवताराचे गुरुत्व स्वीकारतात असे काही आहे? सर्वज्ञांनी सांगितले, बरोबर आहे भटो, परमेश्वरू स्वयं ज्ञान शक्ती स्वीकारिती, का मायापुराते आदी करोनी स्वीकारिती, वेदोनी बोधिती, का बोधुनी वेदिती। यावर माईन भट्टांनी विचारले, जीजी जीवाला देवतेपासून अथवा जीवांपासून बोध होतो का? सर्वज्ञांनी सांगितले, भटो जीवासी बोधू आणि बोध शक्ती ते
येतो नीची की गा, म्हणून देवतेपासून बोध होत नाही, परंतु अधिकरणाते अधिकरोनी परमेश्वरूची उद्धरिती. यावर माईन भट्टांनी विचारले, जी जेथे अधिकरण नाही आणि परमेश्वराच्या श्रीमुखाने ज्ञान जोडलेच नाही आणि बोध होण्याचा अधिकार तर फळाला आला, तर त्यांचे काय? सर्वज्ञांनी सांगितले, भटो, येथ प्रवृत्ती झाली तरी स्तंभा एका ते निमित्त करोनी उद्धरी जैल. येथ प्रवृत्ती झाली तरी स्तंभा एका ते निमित्त करोनी बोली जैल. भाई देवबाच्या मताने ही दोन्ही वचने बाईसांना पूजा वसरा काळी सांगितली. यावर माईन भट्टांनी विचारले, जी परमेश्वराचे ज्ञान जोडून घ्यावे अशी ऊर्ध्व मती जीवांच्या ठिकाणी नाही, तर मग जीवास ज्ञानाचा अधिकार कसा काय जोडला जातो? सर्वज्ञांनी सांगितले, भटो, तुम्ही म्हणता ते तसेच आहे, परंतु आद्यती दैव मध्यम पुरुषू. माईन भट्टांनी विचारले, जी जीवास ज्ञान देण्याच्या आधी परमेश्वराचा व्यापार कसा आहे? सर्वज्ञांनी सांगितले, अयोग्या ते योग्य करीती, योग्यासी परमेश्वरू ज्ञान देती, परंतु कोणी व्यसन येत जीव उद्धरिती. याची व्यसन आमच्या ह्या व्यसनाला जो कोणी अडथळा आणेल त्यांच्याविषयी हे ईशाडू मूर्ती परमेश्वरू एक ठेवणी एक देती, अमूर्ती काहीची नेगती, असे सर्वज्ञांनी निरूपण केले. मग माईन भट्ट श्रीचरणा लागले. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खूप दयाळू, मयाळू, कनवाळू, कृपाळू आहेत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे जीवांचा उद्धार करतात. परमेश्वर खूप दयाळू, मयाळू, कनवाळू, कृपाळू आहेत. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.